नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, स्वामी अनुभूतीमध्ये बऱ्याच वेळेला मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत असते जेणेकरून तुम्हाला सेवा मिळतील आणि तुमच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. बरेचसे कमेंट्स मला आले होते की आमच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा आमच्या घरामध्ये कार्मिक दोष आहे, कुठल्या ना कुठल्या दोषामुळे सततची आजारं पण आमच्या घरामध्ये होत असतात, कुठलंही काम पूर्ण होत नाही, काही ना काही प्रॉब्लेम्स आम्हाला सुरू असतात. तर अशा वेळेला काय करावं जेणेकरून हा दोष पूर्ण निघून जाईल आणि आमच्या घरामधलं वातावरण हे खूप चांगलं होईल. आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांशी आपलं हे चॅनल जोडा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये जर असे काही दोष असतील तर ते निघून जातील आणि त्यांचं लाईफही सोयीस्कर होईल. तर आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, स्त्री दोष, पितृदोष, मातृदोष, ब्राह्मण दोष, कन्या दोष असे बरेचसे दोष आपल्या घरामध्ये असतात. तर स्त्री दोष म्हणजे काय? जर एखाद्या घरामध्ये स्त्रीचा वारंवार अपमान होत असेल, स्त्रीला किंमत दिली जात नसेल, तिचा छळ होत असेल किंवा घटस्फोट वगैरे अशा काही गोष्टी घडलेल्या असतील, तिला मारहाण होत असेल, तर असं काही होत असताना जेव्हा त्या स्त्रीच्या तळतळीची भावना किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तिचा श्राप, तिला जेव्हा मारलं जातं त्यावेळेस तिचे जे काही गोष्टी असतात त्यामुळे काय होतं, घरातलं वातावरण दूषित होतं आणि तिचा तो शाप किंवा तिची ते तळतळ आपल्या घराला लागते आणि घरासोबत आपले जे वंशज आहेत तिथे ते चालत जातं, म्हणजे तिथपर्यंत त्यांना ती झळ सोसावी लागते. तर अशा प्रकारे हा स्त्री दोष असतो. मातृदोष म्हणजे काय? जर ती एखाद्या स्त्रीला मूल झालं नाही किंवा तिला काही प्रॉब्लेम असेल, दोष असेल किंवा तिला मूल जगत नसेल किंवा मूल झाल्यानंतर ते जगत नसेल किंवा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि ती माता ही गर्भपणामध्ये अशा प्रॉब्लेममुळे किंवा अशा त्रासामुळे तिचं मरण आलं असेल किंवा असं काही घडलं असेल तर त्या घरामध्ये मातृदोष सुद्धा लागू शकतो. तर पितृदोष म्हणजे काय? तर पितरांना म्हणजे आपल्या आई वडिलांना, वडीलधाऱ्या माणसांना काही प्रॉब्लेम आला असेल, सततचा आजारपण असेल, काही त्रास असेल आणि अशातच त्यांचं मरण आलं असेल किंवा त्यांच्या कुठल्या इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतील तर अशा प्रकारे पितृदोष लागू शकतो. असं झालं पितृदोष, मातृदोष, त्यानंतर स्त्री दोष. आता ब्राह्मण दोष, जर एखाद्या ब्राह्मण दाम्पत्याचा किंवा ब्राह्मण स्त्रीचा, ब्राह्मण पुरुषांचा अपमान आपल्या घरामधून कळत नकळत झालेला असेल किंवा आपण जरी तो केलेला नसेल, आपल्या पूर्वजांनी, पूर्वीच्या पिढींमधून तो झालेला असेल तर अशा वेळेला हा ब्राह्मण दोष सुद्धा लागतो. तर अशा पद्धतीने ह्या दोषांचे प्रकार आहेत. यामधला कुठलाही दोष जर आपल्या कुळाला लागलेला असेल तर त्यासाठी आपल्याला असं काय करता येईल, अशी कोणती सेवा करता येईल, तर त्या सेवा आज मी तुम्हाला सांगते आहे. बघा, जर तुमच्या घरामध्ये सततचा आजारपण असेल, काही त्रास असेल, यश मिळत नसेल, मुलांची किरकिर होत असेल, नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असतील किंवा सासू सासरे किंवा स्त्री पुरुष असं काहीही कुठल्याही प्रकारचे वादविवाद होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, अन्नधान्याला बरकत नसेल, कोणतंही काम जर पूर्ण व्हायच्या वाटेवर असेल आणि तिथे काहीतरी अडचणी येत असतील, अशा प्रकारचे कुठलेही दोष किंवा अशा प्रकारे कुठल्याही गोष्टी जर तुमच्या घरात चालू असतील तर तुम्हाला आधी फाइंड आउट करायचं आहे की आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारचा दोष आहे, आपल्या घरामध्ये असं काही झालंय का किंवा पूर्वीच्या लोकांकडून अशा कुठल्या पद्धतीमुळे कुणाचा अपमान झालाय का, कुठल्या स्त्रीचा अपमान झालाय का किंवा कुठल्या ब्राह्मणाचा अपमान झालाय का किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष आहे का, पितृदोष किंवा मातृदोष असं काही असेल तर आपल्या पत्रिकेमध्ये हे ब्राह्मण आपल्याला सरळ सांगू शकतात. पण इतर काही गोष्टी असतील जर आपल्याकडून त्या झालेल्या नसतील तर आपल्याला दोष लागतात आणि हे दोष कशा पद्धतीने दूर करू शकतो तर आपल्याला एक सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थांना म्हणजे आपल्या महाराजांची परमिशन घ्यायची आहे. परमिशन घेताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला त्यांची परमिशन घ्यायची आहे.
तुम्हाला प्रथम एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 11 रुपये ठेवून तुम्हाला स्वामींपुढे तो अर्पण करायचा आहे आणि सांगताना सांगायचं आहे की मी या दोषासाठी किंवा हा माझा दोष हा निघून जावा यासाठी ही सेवा करत आहे, अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की ही सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझा हा दोष निघून जावा यासाठी मला मदत करा, माझ्या पाठीशी उभे राहा आणि मनापासून ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे. तुम्हाला काय करायचे तर गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. 3 गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं आहे. 3 श्रीपाद वल्लभांचं पारायण तुम्हाला करायचं आहे. श्रीपाद वल्लभांचं पारायण करण्यासाठीचं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे, तर तुम्हाला ते पुस्तक घेऊन यायचं आहे आणि श्रीपाद वल्लभांचं पारायण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप दररोज सकाळ संध्याकाळ 11 माळ करायचा आहे. आणि तसंच तुम्हाला घरामध्ये जर अशा काही बाधा किंवा त्रास खूप जास्त असेल, तुम्हाला तो होतच नसेल पूर्ण, तर मनापासून 3 नवनाथ पारायण तुम्हाला करायचं आहे. नवनाथ पारायण कशा पद्धतीने करायचं आहे याच्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मी तुम्हाला नक्कीच देईल, कारण नवनाथांचं पारायण केल्याने कुठल्याही प्रकारच्या बाधा होत नाहीत आणि या बाधा झाल्या तरी सुद्धा या बाधा लवकरात लवकर दूर होतात. कारण गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांची ही जी कथा आहे किंवा हे जे त्यांचं संप्रदाय आहे याच्यामधून त्यांनी अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा अशा काही गोष्टी आपल्या निवारण होतात त्यांच्या नामस्मरणाने किंवा त्यांच्या पारायण केल्याने, की जेणेकरून आपले हे सगळे त्रास दूर होतात आणि हा खूप प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जर नवनाथ पारायण यावर तुम्हाला एक व्हिडिओ हवा असेल तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. तुमच्यासाठी मी हा एक व्हिडिओ पुन्हा एक तयार करेन आणि तुमच्यासाठी घेऊन येईल. तर नवनाथांचं तुम्हाला 3 पारायण करायचे आहेत आणि हा प्रॉपर पद्धतीने हे पारायण झाले पाहिजेत. त्यानंतर तुमच्या उंबरठ्याजवळ तुम्हाला दररोज संध्याकाळी जायफळ जाळायचं आहे. जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही शुक्रवारी किंवा रविवारी ते करू शकता. तुम्हाला एक जायफळ दररोज किंवा तुम्हाला जसं जमेल त्या वाराला तुम्हाला ते उंबरठ्याजवळ जाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की या उंबरठ्याच्या आत येणारे सगळे दोष उंबरठ्याच्या बाहेरच, उंबरठ्याच्या आत कोणतेही दोष येऊ नयेत, ते बाहेरच थांबावेत आणि स्वच्छ निर्मळ मनाने तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि पितृदोषासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माठाजवळ एक दिवा लावायचा आहे. यासाठी तुम्हाला मागचा व्हिडिओ बघावा लागेल आणि त्या पद्धतीने ती सुद्धा सेवा तुम्हाला करावी लागेल. तर हे आहे पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारचा दोष जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या निवारणासाठी या सेवा तुम्हाला करायचा आहे आणि या सेवा मनापासून केल्यात, प्रॉपर पद्धतीने केल्यात तर तुमच्या घरामधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तुमचे दोष निवारण होतील आणि तुम्हाला मार्ग मिळेल. कारण महाराज नेहमीच आपल्यावर कृपाळू असतात. फक्त त्यांची प्रॉपर सेवा आपल्या हातून घडली पाहिजे आणि ती मनापासून घडली पाहिजे. जशी शक्य आहे तशी सेवा तुम्ही सुरू करा आणि महाराजांना प्रार्थना करा, तुमचे दोष निघून जातील. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.